नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना। असे जे गहू आहे ना ते निवडून ठेवलेले आहे, तर कशासाठी निवडून ठेवलेले आहे तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल। बाजरीचं पण दळण केलेलं आहे, तर बघा किती सफेद बाजरी आहे आणि ही ना मशीन क्लीन बाजरी आहे। तर भाकरी काही कोणी खात नाही बरं का, मलाच मी आणि सासूबाई आम्ही दोघीच खात असतो। तर एवढंसं असं दळण गेलेलं आहे। तर आता आपल्याला ना या ज्या खारका आहे ना त्या फोडायच्या आहे, तर त्याच्यासाठी मी जुगाड कसा करते बघा। ही जी पकड आहे ना त्या पकडीच्या साहाय्याने हे जे आहे ना आता इथं असं पकडते आणि असं पकडल्यानंतर असं फोडून घेते। त्यामुळे दाखवते तुम्हाला मी। तर ना खारका फोडण्यासाठी बाहेरच बसले होते, कारण माशा खूप वैताग देत होत्या आणि मस्त म्हटलं बाहेर आहे ना हवाशीर जे आहे ते फोडूया। तर आता काही जण म्हणतील काय असं हे पकडीने कधी हे फोडता का, तर काय करणार, खलबत्ता आहे त्यावरती फोडायचं म्हटलं तर खाली फरची फुटायची भीती वाटते। तर म्हटलं चला असं काहीतरी जुगाड लावला। आता तुम्ही कशा फोडता ते मला सांगा बरं का। तर मी माझ्या पद्धतीने जे जुगाड आहे तो लावला होता। आता एक एक करून ज्या एवढ्या पण आहे ना त्या फोडून घेते मी आणि मग नंतर तुमच्याशी बघा। आता एवढं बी निघालेले आहे आणि एवढ्या खारक आता ना खारीक वगैरे फोडून झालेले आहे। आता गहू भाजून घेत आहे मी। गहू लालसर असे भाजून घ्यायचे आपल्याला। तर काही भाजलेले आहे इकडं, हे व्यवस्थित असे लालसर गहू भाजलेले आहे। तर आता गहू भाजल्यानंतर थोडीशी मेथी पण भाजायची आहे। आता तिला कधी जास्त कडू आवडत नाही, मग त्याच्यामुळे थोडीच मेथी घेतली आहे। तर इथं मेथी पण आपल्याला छान अशी लालसर होईपर्यंत भाजायची आहे। आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असू शकते, तर माझी कशी आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आता आहे ना म्हणजे सर्व सकाळपासून कामच चालू होते आणि आता काम आटपलेलं आहे। तर आता मला आहे ना आमच्याकडे आहे ना आमुषाला म्हणजे ना आखाडमध्ये आहे ना देवानं जे आहे ते नैवेद्य दाखवतात। तर मी एक वेळेस दाखवलं होतं, तर आज नैवेद्य ठेवायचं आहे। तर भाजी मेथीची भाजीचा, तर चला आता ते करून घेते मी। 5 वाजलेले आहे, आता चहा वगैरे झाले, मुली शाळेतून आले आहे। तर चला आता आहे नैवेद्य करते आणि आमच्या गावात कोणकोणत्या देवाला कसं कसं नैवेद्य ठेवतात ते तुम्हाला दाखवते। चलो बाय। ही भाजी आहे, तर आता ताजी भाजी नाही आहे ते नैवेद्यासाठी ना, म्हणजे आपल्या मळ्यातलीच भाजी आहे आणि ती मी वाळवून ठेवली होती। तर आता तीच भाजी मी करणार आहे आणि संध्याकाळी पण ही भाजी वेगळ्या पद्धतीने करणार आहे, ती तुम्हाला नक्कीच दाखवते। तर आता बघा भाजी आणि डाळ भाताचा पण असतो, पण इथं मी भाजी आणि वरतून थोडीशी गोड म्हणून साखर टाकली आहे, कारण आता नंतर आहे ना आपल्याला पूर्णाचा जो नैवेद्य आहे तो द्यायचाच आहे। ते ठेवायला आलेलो आहे, तर इथं खंड नैवेद्य आता इथं कुलूप लावलेली आहे, त्याच्यामुळं बाहेरच नैवेद्य ठेवला आणि आता प्रत्येक देवाला जो आहे तो नैवेद्य मी ठेवून येते। आता व्हिडिओ काढायला काही कोणी नाही, त्याच्यामुळं माझी मीच काढते। तर बघा असं छान असं मंदिर आहे आमच्या इथं, हे खंडोबा रायाचं। आणि आता प्रत्येक देवाला असं मी तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये ना जे आहे ते शेअर केलेलं आहे। तर छान असं मंदिर आहे आमच्या इथं खंडोबा रायाचं, तर इथं आता मी नैवेद्य ठेवलेलं आहे। तर आता ना इथं आलो होतो, तर मला या देवाचं नाव नेमकं माहीत नाही बरं का, नेमकी त्याला साती आसरा म्हणते की माऊलाय म्हणते। पण मी म्हणजे सगळेजण तिथं नैवेद्य ठेवते, मग मी पण ठेवला। पण म्हणजे भरपूर दिवस झाले, पण या देवाचं नाव मला काही लक्षात येत नाही। कोणाला तरी विचारावं म्हटलं तर कोणी सापडत पण नव्हतं आणि आत्ता पण मला अजून माहीत नाही आहे। तर इथं नैवेद्य ठेवला आणि असं करून करून ना प्रत्येक म्हणजे कमीत कमी अर्धा तास तरी लागतो। तर आमच्या गावात तर भरपूर असे मंदिरं आहेत, म्हणजे तुम्हाला सांगायला ठरलं तर पायी जर म्हटलं ना अर्धा पाऊण तास सहज एवढं देवांना जर नैवेद्य ठेवायचं ठरलं तर खूप मोठे असे मंदिर आहेत। जागृत असं देवस्थान आहे, म्हणजे मसोबा महाराज आहे, त्यामुळे म्हणजे आमचं प्रत्येकाला आहे ना एक एक गावाचे आहे ना ते देवस्थान असतं। तर आमचं हे मसोबा महाराज आहे, इकडे ना तुम्हाला दिसत असेल तर आपला शनी महाराजांचं मंदिर आहे। इथं खूप आमचं ना मोठं सप्ताह असतं, तर बघा आता तिला आरती चालू आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि आता इथं मसोबा महाराजांना मी आहे ना नैवेद्य घेऊन देते आणि तर बघा ही वाळलेली भाजी आहे, म्हणजे आपण जे डोंगळे आहे ना त्याच्यामध्ये लावलेली होती, तर ती वाळून सुकून अशी मस्त अशी ठेवलेली आहे। तर ना पहिले जे जुन्या बाया आहे ना त्या ना बाळातणीसाठी ही भाजी जी आहे करायची, म्हणजे जेणेकरून आहे ना बाळाला दूध येण्यासाठी ही भाजी खूप छान असते। आणि खरंच ही भाजी ना खाण्यासाठी खूप म्हणजे जी आपल्याला ओली भाजी असते ना मेथीची तिच्यापेक्षा ही सुकी म्हणजे भाजी खूपच छान लागते वाळून केलेली। तर बघा इथं शेंगदाणे मिरची लसूण घेतला होता, त्याचं वाटण करून घेतलेलं होतं आणि आता आहे ना आपल्याला काय करायचं आहे, सॉरी बरं का, यामध्ये ना थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं आहे, ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजरीचं पीठ मिक्स केल्यानंतर ना आपल्या नंतर ना जो आपण तेलामध्ये ती मिरची वगैरे टाकतो ना
त्याच्यामध्ये मेथीची भाजीमध्ये ॲड करून टाकायचं आहे. तर बघा इथं थोडंसं आहे ना जिरं टाकलेलं आहे, थोडंसं लसूण घेतलेलं आहे, आधी आपण वाटण करून पण घेतलेलं आहे, पण यामध्ये पण टाकायचं आहे, कुटून घ्यायचा आहे तो आपल्याला थोडासा म्हणजे बारीक असा. तर बघा आता लसूण टाकल्यानंतर ना आपण जे पेस्ट केली होती म्हणजे शेंगादाण्याची, मिरचीची, ती याच्यामध्ये ॲड करायची आहे. ते छान मग असं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये परतल्यानंतर आपण जे बाजरीचं पीठ घेतलं ना थोडंसं, तर ते ना याच्यामध्ये मेथीची भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे. त्याला ना थोडेसे जे आहे ना तर देठं वगैरे असतात ते काढून घ्यायचे आहे. व्यवस्थित अशी पानंच घ्यायची आहे, कारण वाळल्यानंतर आपल्याला माहीतच आहे देठं राहतात ते. तर बघा इथं आता आहे ना छान असं आपलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला नॉर्मल, आणि आता बाजरीचं पीठ आणि जे मेथीची भाजी होती ना ती याच्यात पेस्ट करून घ्यायची आहे आणि इतकी अप्रतिम अशी भाजी लागते. आता कोणाला आवडते की नाही आवडते माहीत नाही, पण मला खरंच आवडते बरं का. आणि आता त्यासोबत मस्त अशी भाकरी करून घेऊयात. तर इथं भाजीला कड आलेला आहे. तर बघा भाजी अशी मस्त अशी दिसते आहे आणि मी फर्स्ट टाईम केली होती बरं का. नाहीतर सासूबाईच करतात, त्यांच्या हातची खूप छान लागते आणि मी पण केलीवर माझी पण छान झाली. तर या सर्वजण जेवायला. चला आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.